नमस्कार. आज आपण मानवी मेंदूचे कार्य या विषयावर मराठीत माहिती घेणार आहोत. मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि जटिल अवयव आहे. तो कसा काम करतो हे पाहूया. मेंदू हे आपल्या संपूर्ण शरीराचे नियंत्रण केंद्र आहे. त्याचे वजन सुमारे 1.4 किलो असते आणि तो कवटीमध्ये सुरक्षित असतो. मेंदूचे मुख्यत्वे 3 भाग आहेत: सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेनस्टेम. सेरेब्रम हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. तो विचार करणे, स्मृती, भाषा आणि ऐच्छिक हालचाली नियंत्रित करतो. सेरेबेलम म्हणजे लहान मेंदू शरीराचा समन्वय आणि संतुलन राखण्यास मदत करतो. यामुळे आपल्या हालचाली सुरळीत होतात. ब्रेनस्टेम हा मेंदूला पाठीच्या कण्याशी जोडतो आणि श्वासोच्छ्वास, हृदयगती यांसारख्या जीवन आधारित क्रिया नियंत्रित करतो. मेंदूमध्ये विविध कार्यक्षेत्रे आहेत जे विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार असतात, जसे की बोलणे, पाहणे आणि ऐकणे. सेरेब्रमच्या कॉर्टेक्स भागात आपण विचार करतो, स्मृती साठवतो आणि नवीन गोष्टी शिकतो. हा भाग आपल्या बुद्धिमत्तेचा आधार आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांकडून डोळे, कान, त्वचा इत्यादी येणारी सर्व माहिती मेंदूमध्ये प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे आपल्याला जगाची जाणीव होते. मेंदू, विशेषतः सेरेबेलम, आपल्या शरीराच्या हालचाली आणि समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदूतील अब्जावधी लहान पेशींना न्यूरॉन्स म्हणतात. या न्यूरॉन्समुळेच मेंदूमध्ये संदेशांचे वहन होते. न्यूरॉन्स विद्युत आणि रासायनिक सिग्नलद्वारे एकमेकांशी संवाद साधतात, ज्यामुळे विचार आणि क्रिया होतात. एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे सिग्नल सिनॅप्स नावाच्या जोडणीतून जातात, जिथे न्यूरोट्रान्समीटर रसायने मदत करतात. मेंदूचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या मेंदूची काळजी घेऊ शकतो. व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि मानसिकरित्या सक्रिय राहा. नवीन गोष्टी शिका. मानवी मेंदू एक अद्भुत आणि शक्तिशाली अवयव आहे. त्याचे कार्य समजून घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा.